जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 93 आणि 94. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. परमेश्वराने आपल्या संकल्पसिद्धीने हे चराचर विश्व निर्माण केले. या विश्वामध्ये हा विश्वव्यापक पंचभूतांचा विस्तार उभारला आहे. या जगत स्वरूप पसाऱ्यामध्ये 4 खाणी निर्माण केलेल्या आहेत: अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. अंडजापासून पक्षीकुल जन्माला घातले. जारजापासून बुद्धिवादी मानव चतुष्पाद प्राणी हे जन्माला आले. स्वेदजापासून जलचरादी प्राणी निर्माण झाले. उद्भिजापासून तरुवर वृक्षलतादी सर्व काही उपजले आहे. परमेश्वराने चराचर सर्व जीवांना जन्मास घातले हे अगदी खरे आहे. त्याचप्रमाणे त्या सर्व जीवांना अन्नपाणी पुरवण्याची व्यवस्थाही केली आहे. तो सर्वांचे पालन पोषणही करीत असतो. अहो, जीवजंतू किडामुंगीपासून ते देवादिकांपर्यंतच्या सर्व जीवांना अन्नपाणी परमेश्वरच पुरवित असतो. परमेश्वर सर्व जीवांच्या उपजीविकेची काळजी पाहत असतो. पहा, त्या परमेश्वराचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याचे अतिसुलभ असणारे नाम मुखाने घ्यावे. अरे मना, हे फुकटचे नाम घेतलेस तर तुझे काय खर्च होणार आहे सांग बरे. जगन्नियंत्या परमेश्वराचे नामस्मरण करूनच त्या परमेश्वराच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक जाळून भस्मसात करण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे ते भगवान शंकर ज्ञानवैराग्याने संपन्न आहेत. आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले तर त्यांच्या औदार्याला उपमाच देता येत नाही. शंकराच्या कर्तृत्वाची औदार्याची अशी सुकीर्ती दिसून येते. त्याचप्रमाणे संहार शक्तीचे अतिमदैवत म्हणजेही शंकरच होय. दक्ष प्रजापती यांच्या यज्ञाच्या वेळी पार्वतीचा जाणून बुजून अपमान केला गेला. तो अपमान पार्वतीच्या माहेरच्या नातेवाईकांकडूनच घडला. पार्वतीच्या अपमानाची ही सत्य घटना शंकरांना समजताच त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यावेळी त्या क्रोधाचा आवेश इतका होता जणू हे तिन्ही लोक भस्मसात होतात की काय, असा भयंकर प्रसंग आला होता. पण थोड्याच वेळात शंकरांचा विवेक जागा झाला. शंकरांनी आपल्या उपास्य देवतांचे श्रीरामांचे स्मरण केले. मुखाने रामनामाने चित्तामध्ये श्रीरामाचे ध्यान धरले. शेवटी रामनामाचे सामर्थ्य हे आगळेच आहे शंकरांनी सिद्ध केले. पृथ्वी जलावर अमृतमय अमर असणाऱ्या रामनामाच्या अभ्यासाने शंकर शांत समाधानी झाले.